10वी ग्रामर फिगर ऑफ स्पीच म्हणजेच अलंकार जे आहेत या अलंकाराची संपूर्ण माहिती. 10वी बोर्ड जर म्हटलं मित्रांनो तर 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला फिगर ऑफ स्पीच हा टॉपिक 100% येणारा आहे. कोणतीही पोयम तुम्हाला आली की तुम्हाला तिथे फिगर ऑफ स्पीच विचारला जातो. सगळ्यात जास्त ज्यावेळेस तुम्ही त्या पोयमचं ऍप्रिशिएशन लिहिता त्यावेळेस तुम्हाला तो टॉपिकच आहे फिगर ऑफ स्पीच. पण फिगर ऑफ स्पीच लिहिताना आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे मित्रांनो. चला मित्रांनो, कुठल्याही पद्धतीने व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला महत्वाचे फिगर ऑफ स्पीच या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे आणि जी ट्रिक आहे ती सगळ्यात शेवटी आहे. तर चला मित्रांनो, आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि आजूबाजूला जर कोणी 10वीचे विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. डेफिनेशन्स इंग्रजी आणि मराठीमध्ये चांगली लक्षात राहतील अशी उदाहरणं, एक्झाम्पल आणि मराठीत अर्थ असं सगळं काही या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला 10वीच्या बोर्ड एक्झामसह इतर स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा उपयोगी ठरेल. चला सुरुवात करतोय आपण. चला नंबर 1 जो दिला आपल्याला सिमिली. सिमिली म्हणजे काय? उपमा अलंकार. काय आहे उपमा अलंकार? अलंकार म्हणजे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं उपमा अलंकार म्हणजे काय तर अ कंपॅरिझन बिटवीन टू डिफरंट थिंग. अशा दोन वेगवेगळ्या गोष्टी तुलना केल्या जातात युजिंग लाईक ऑर ॲज. ॲज आणि लाईकचा वापर करून या दोन शब्दांचा वापर करून दोन वेगवेगळ्या गोष्टी तुलना केल्या जातात म्हणजेच सिमिली अलंकार होय. बघा बरं उदाहरण बघूया आपण. बघा, ही इज ॲज ब्रेव ॲज अ लायन. बघा, ही इज ॲज ब्रेव ॲज लायन. तो सिंहासारखा धाडसी आहे. तो कसा आहे? धाडसी आहे. परंतु त्यालाच कसली उपमा दिली आहे? तो सिंहासारखा धाडसी आहे. ॲज चा वापर. आणखीन दुसरं उदाहरण बघा. हर फेस इज लाईक द मून. हर फेस तिचा चेहरा लाईक द मून कशासारखा आहे? चंद्रासारखा आहे. एखाद्या तिचा जो चेहरा आहे त्या चेहऱ्याला उपमा कसली दिलेली आहे? चंद्रासारखी. लाईक द मून म्हणजे जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये तुम्हाला लाईक आणि ॲजचा वापर करून दोन गोष्टी दाखवल्या जातात, तुलना केल्या जातात, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे? सिमिली अलंकार आहे. हा फिगर ऑफ स्पीच सिमिली लक्षात ठेवायचं, समजून जायचं. ट्रिक काय लक्षात ठेवायची? लाईक ॲज आलं सिमिली. लाईक ॲज आलं काय? सिमिली. मित्रांनो, विश्वजित सर गुरुकुल तुम्हाला नक्कीच नेहमीच जे काही महत्वाचं आहे ते महत्वाचेच सांगत असतात. त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. एवढंच नाही, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, चला पुढचा अलंकार बघूया आपण. पहिला बघितला आपण सिमिली. दुसरा बघूया कोणता आहे तो. दुसरा अलंकार खूप महत्वाचा आहे मित्रांनो. मेटाफर ज्याला म्हटलं जातंय, रूपक अलंकार. मेटाफर म्हणजे काय? बघा, मगाशी तुम्हाला मी एक सिमिली सांगितला. सिमिली आणि मेटाफर थोडासा फरक लक्षात ठेवा मित्रांनो. इथे कन्फ्युज होऊ नका. इथे बघा काय दिलं मेटाफर मध्ये पण काय दिलंय बघा. अ डायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन टू डिफरंट थिंग. डायरेक्टली दोन वेगवेगळ्या गोष्टींची थेट तुलना केली जाते. विदाउट युजिंग लाईक ऑर ॲज. ॲज किंवा लाईक न वापरता दोन गोष्टींची तुलना करणे म्हणजेच रूपक अलंकार होय. आणि सिमिली मध्ये आपण काय बघितलं? दोन गोष्टींची तुलना केली जाते परंतु तिथं काय केलं जातं? लाईक आणि ॲजचा वापर केला जातो. इथे लाईक आणि ॲजचा वापर करायचा नाही. थेट तुलना करायची, डायरेक्ट तुलना करायची. कशी? ही इज अ लायन. तो सिंह आहे.
है ना, तो आहे पण तो कसा आहे, सिंहच आहे असं म्हटलं गेलं पाहिजे. टाइम इज मनी, वेळ म्हणजे पैसा आहे की नाही. म्हणजे इथं काय केलं गेलं मित्रांनो, डायरेक्ट कंपॅरिझन केलेलं आहे है की नाही. मेटाफर अलंकार लक्षात जर ठेवायचा असेल, लाईक आणि चा वापर न करता दोन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये थेट तुलना केली जाते, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, मेटाफर अलंकार असं म्हटलं जातं. लक्षात राहील. चला पुढचा बघूया अलंकार. सगळ्यात महत्वाचा अलंकार मित्रांनो तो कोणता आहे, तुमच्या समोर, पर्सनिफिकेशन. पर्सनिफिकेशन म्हणजे काय मित्रांनो, तर पर्सनिफिकेशन म्हणजे मानवीकरण. काय आहे बघू चला याच्यामध्ये. पर्सनिफिकेशन लक्षात ठेवा शब्द काय, पर्सनिफिकेशन. गिव्हन ह्युमन क्वालिटीज आर ऍक्शन्स टू नॉन लिव्हिंग थिंग्स, एनिमल और नेचर. गिव्हन ह्युमन क्वालिटीज, मानवी गुण, और ऍक्शन किंवा कृती दिली जाते कशाला, टू नॉन लिव्हिंग थिंग्स, ज्या निर्जीव वस्तू आहेत, ऍनिमल्स असतील किंवा नेचर असेल. म्हणजे ह्या निसर्गामधील काही अशा काही गोष्टी आहेत ज्या नॉन लिव्हिंग थिंग, निर्जीव वस्तू ज्याला म्हणतो आपण, ऍनिमल्स आहेत प्राणी, आणि नेचर हा निसर्ग आहे. याला जर मानवी गुण किंवा कृती जेव्हा दिली जाते, मानवी गुण त्याला दिले जातात, तेव्हा काय म्हटलं जातं, पर्सनिफिकेशन अलंकार. चला बघूया पर्सनिफिकेशनचं उदाहरण. विंड, द विंड विस्पर. द विंड विस्पर, द विंड म्हणजे काय, वारा. काय म्हणतो आपण त्याला, वारा. आणि विस्पर्ड म्हणजे काय, कुजबुजणे. वारा कुजबुजला. काय, वारा कुजबुजला. माणसं कुजबुजतात काय नाही, वारा कुजबुजतो का, नाही. पण ज्या ज्या वेळी वाक्यामध्ये असं लिहिलं जातं की निर्जीव वस्तूला काय केलं गेलंय, मानवी गुण दिले जातात. द विंड विस्पर्ड, वारा कुजबुजला. दुसरं वाक्य बघा, द फ्लॉवर्स डान्स इन द गार्डन. फ्लॉवर्स काय करतात, बागेतील फुलं नाचली. आहे की नाही, आपल्यासोबत नाचतात का, नाही. मानवी गुण ज्या टायमाला, हे मानवी गुण जे आहेत, हे मानवी गुण ज्या टायमाला एखाद्या निसर्गातील, निसर्ग नेचर असेल, ऍनिमल असेल, नॉन लिव्हिंग थिंग्स असेल, त्याला निर्जीव वस्तू म्हणतो आपण, यांना दिले जातात, त्यावेळेस पर्सनिफिकेशन अलंकार होतो. लक्षात ठेवायचं काय, नॉन लिव्हिंग प्लस ह्युमन ऍक्शन. नॉन लिव्हिंग थिंग्सला ह्युमन ऍक्शन दिली जातात, त्यावेळेस काय होतं, पर्सनिफिकेशन होतं. लक्षात राहील मित्रांनो. तिन्ही पण अलंकार लक्षात आले. चला आपण आता बघूया पुढचा अलंकार. चौथा अलंकार तोही खूप महत्वाचाच आहे. खूप महत्वाचे असे अलंकार मी आज तुमच्या सोबत घेऊन आलोय, तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. बघा चौथा आहे ऍपस्ट्रॉफ. काय आहे ऍपस्ट्रॉफ, संबोधन अलंकार ज्याला मराठीत म्हणतात. ऍपस्ट्रॉफ म्हणजे काय मित्रांनो, द ऍड्रेसिंग अँड absent पर्सन. अनुपस्थित, absent, एखादी व्यक्ती उपस्थित नाही. अ डेड पर्सन, मृत झालेली व्यक्ती. आर किंवा अ नॉन लिव्हिंग थिंग्स, निर्जीव वस्तू. ऍज इफ इट वेअर प्रेझेंट. मित्रांनो म्हणजेच काय, एखादी अब्सेंट पर्सन, अनुपस्थित, किंवा डेड पर्सन म्हणजे मृत व्यक्तीला, किंवा ऑर अ नॉन लिव्हिंग थिंग्स, अथवा निर्जीव वस्तूला ती समोर उपस्थित असल्याप्रमाणे थेट संबोधने. एखादी निर्जीव वस्तूला आपल्याला काय करायचंय, ती समोर उपस्थित आहे अशी आपल्याला त्याच्यावर संबोधलं जातं. बघा बरं, ओ डेथ, हे मृत्यू, वेअर इज दिस थिंग, तुझी नांगी कुठे आहे. बघा कसं वाक्य आहे की नाही, हे मृत्यू, ओ डेथ, वेअर इज दिस थिंग,
तुझी नांगी कुठे आहे? हे मृत्यू तुझी नांगी कुठे आहे? म्हणजे काय केलं गेलं इथं, आहे की नाही? अनुपस्थित किंवा मृत व्यक्तीला अथवा निर्जीव वस्तूला ती समोर उपस्थित असल्यासारखं थेट संबोधलं गेलंय. दुसरं वाक्य बघा, ओ मून व्हाय आर यू सो ब्युटिफुल? हे चंद्रा, तू इतका सुंदर का आहेस? चंद्रा, चंद्रा म्हणजे कोण? चंद्र. हे चंद्रा, तू इतका सुंदर का आहेस? इथे काय केलंय मित्रांनो? Addressing an absent person, a dead person or non-living things as if it were present. ट्रिक काय लक्षात ठेवायची? ऑब्जेक्ट प्लस डायरेक्ट ऍड्रेस. डायरेक्ट ऍड्रेस म्हणजे काय? म्हणजे एक प्रकारे तिथे अनुपस्थित असणारी जी मृत व्यक्तीला किंवा निर्जीव वस्तूला समोर उपस्थिती असण्याचे थेट वाचवलं जातं, थेट संबोधलं जातं. त्याला म्हणतो आपण ऍपॉस्ट्रॉफ. लक्षात राहील? चला पुढचं बघूया मित्रांनो. पुढचा अलंकार, पुढचा फिगर ऑफ स्पीच काय आहे? हायपरबोली. हायपरबोली म्हणजे काय मित्रांनो? अतिशयोक्ती. अतिशयोक्तीचा अर्थ काय होतोय? एखादी गोष्ट आपण ज्या टायमाला अतिशयोक्ती करून दाखवतो, है नाही? बघा, an exalted statement used to emphasize or express a strong feeling. एखादी गोष्ट प्रभावीपणे सांगण्यासाठी अतिशयोक्ती करून सांगितलेलं विधान. म्हणजे कसं? आय हॅव टोल्ड यू 1000 टाइम. आय हॅव टोल्ड यू 1000 टाइम. मी तुला 1000 वेळा सांगितलं आहे. 1000 वेळा सांगतो का माणूस? नाही. पण काय, वारंवार जेव्हा एखादी गोष्ट सांगितली जाते तेव्हा तिथं पटकन बोलून जातो. काय? आय हॅव टोल्ड यू 1000 टाइम. म्हणजे काय झाले इथं? हायपरबोली. काय झाले? हायपरबोली. आय कॅन ईट अ हॉर्स. मी घोडाही खाऊ शकतो, असंही म्हटलं जातं, आहे की नाही? आय कॅन ईट अ हॉर्स म्हणजे इथं पण काय येतं? तुम्हाला अतिशयोक्ती दाखवलेली आहे. अजून एक उदाहरण जर सांगायचं झालं तर ही क्राईड अ रिव्हर. हे क्राईड अ रिव्हर, आहे की नाही? म्हणजेच काय मित्रांनो? ही क्राईड अ रिव्हर म्हणजे काय? तो नदी सारखा रडला, आहे का नाही? हे काय झालं? अतिशयोक्तीचं उदाहरण. मित्रांनो, उदाहरणही तुम्हाला आवडतात ना, आहे की नाही? आणि जे सांगतोय ते समजतंय ना? तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला पुढचं बघूया. नंबर 6 मित्रांनो, पुढचं बघूया. ओनोमॅटोपोइया म्हणजे ध्वनी दर्शक अलंकार. त्याच्यामध्ये ध्वनी दर्शकाचा उल्लेख केला जातो. ओनोमॅटोपोइया बघा काय दिलंय? द यूज ऑफ वर्ड दॅट imitates or suggested the actual sound it describe. एखाद्या वस्तूचा, प्राण्याचा किंवा कृतीचा प्रत्यक्ष आवाज दर्शवणारा किंवा त्याची नक्कल करणारा शब्द वापरणे म्हणजेच काय? ओनोमॅटोपोइया. उदाहरण लक्षात येईल मित्रांनो. द बीज बर्ड्स. द बीज, बीज म्हणजे काय? बी. अनेक वचन मधमाशा. बज गुणगुणल्या. मधमाशा काय झाल्या? गुणगुणल्या. ध्वनिदर्शक आवाज झाला. द क्लॉक गोज टिक टॉक. घड्याळ टिक टॉक असा आवाज करतो. द स्नेक हिस. साप फुसकरला. हिस केलं, हिस फुसकरला तो. म्हणजे अशा पद्धतीमध्ये काय केलं गेलं आहे? तर ज्या वेळेस साऊंडचा आवाज केला जातो, साऊंडचा आवाज तिथं दर्शवला जातो, नक्कल केली जाते, त्यावेळेस ओनोमॅटोपोइया हा अलंकार होतो. साऊंड वर्ड लक्षात ठेवायचं. ओनोमॅटोपोइया लक्षात काय ठेवायचं? साऊंड वर्ड्स. ओके, चला पुढचं बघूया. खूप महत्वाचा अलंकार अलिटरेशन. अलिटरेशन म्हणजे अनुप्रास अलंकार. काय अलिटरेशन? The repetition of the same consonant sound. व्यंजनाचा सेम रिपिटेशन होतं. व्यंजन साऊंड जो आहे तो काय होतो? रिपीट होतो. ऍट द बिगिनिंग ऑफ नियर बाय वर्ड्स. जवळजवळच्या शब्दांच्या सुरुवातीला
समान व्यंजनाचा ध्वनी वारंवार येतो. है नाही? बघा इथं उदाहरण दिलंय. पीटर पायपर पिक अप पेपर्स. पेपर्स म्हणजे काय मित्रांनो? पीटर पायपर पिक म्हणजे काय? उचलणे. पेक ऑफ पेपर्स. पेक ऑफ पेपर्स म्हणजे काय मित्रांनो? त्याने मिरचीची एक टोपली उचलली. दुसरं वाक्य, शी सेल्स ती समुद्रातील शंख शिंपले विकते. याच्यामध्ये यस 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 हे काय झालं आहे? रिपीट कॉन्सनंट झाला आहे. इथं पी नावाचं काय झालं आहे? रिपीट काय झालंय? कॉन्सनंट झाला आहे. पेक ऑफ पेपर्स. ट्रिक, सेम स्टार्टिंग साऊंड. अलिटरेशन. काय? सेम स्टार्टिंग साऊंड. तो काय साऊंड आहे, तो काय होतो? परत परत येतो, रिपीट होतो. त्याला काय म्हणतात? अलिटरेशन. चला पुढचं बघूया मित्रांनो. रिपिटेशन अलंकार. रिपिटेशन पुनरुक्ती. काय बघा ते? द डिलिबरेट रिपिटेशन ऑफ अ वर्ड और फ्रेज फॉर एम्फॅसिस. म्हणजे काय? एखाद्या शब्दाची किंवा वाक्यांशी विशिष्ट प्रभाव निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक काय? पुनरावृत्ती करणे. एखाद्या शब्दाची किंवा वाक्यांशी विशिष्ट प्रभाव निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक पुनरावृत्ती करणे. रन रन रन, पळ 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 असं आपण म्हणतो. नेव्हर 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 गिव्ह अप. कधीही 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 हार मानू नका. रिपिटेशन. रिपीटेड वर्ड येतात तिथे. आणि याच्या अगोदर जो होता त्याच्यामध्ये काय केलं जायचं? साऊंड रिपीटेड यायचा. कॉन्सनंट रिपीटेड म्हटलं जायचं. नाही, ते रिपीट व्हायचं. आपण बघितलं काय? अलिटरेशन ज्याला म्हणतो आपण. याच्यामध्ये काय रिपीट झाला होता? तर कॉन्सनंट साऊंड रिपीट झाला होता, आहे की नाही? आणि आता आपण जो बघतो तो काय? रिपीटेशन. याच्यामध्ये काय केलं गेलंय? तर एखादा शब्द जो आहे तो शब्द काय झालाय? रिपीट झालेला आहे. चला पुढचं बघूया. अँटिथेसिस. काय अँटिथेसिस म्हणजे? विरोधाभास. काय विरोधाभास असतो बघा? द यूज ऑफ टू कॉन्ट्रास्टिंग or opposite ideas in the same sentence. एकाच वाक्यात परस्पर विरोधी काय केलं तर? एकाच वाक्यात परस्पर विरोधी किंवा विरुद्ध कल्पना मांडल्या जातात. कशा? युनाइटेड वी स्टँड. एकजुटीने आपण टिकतो. डिवायडेड वी फॉल. विभक्त झालो तर आपण पडतो, है की नाही? एकाच वाक्यात परस्पर विरुद्ध किंवा विरुद्ध दोन कल्पना मांडलेल्या आहेत. स्टँड उभं राहणं आणि पडणे. दुसरं बघा. स्पीच इज सिल्वर. बोलणं चांदीसारखं आहे. बट सायलेन्स इज गोल्डन. पण मौन हे काय आहे? सोन्यासारखं आहे. अपोजिट आयडियाज विचारल्या काय? अँटिथेसिस अलंकार होतो. काय? अँटिथेसिस. लक्षात राहील. चला पुढचा आणि शेवटचा महत्वाचा अलंकार. याही पेक्षा जर समजा वेगळे अलंकार जर तुम्हाला जर कधी दिसून आले किंवा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेत तर तो मला काय करायचा? तुम्ही सुचवायचा कमेंट मध्ये. तो अलंकार मी तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये काय करेल? विश्लेषण करून सांगेल. तसं बघायला जर गेलं तर जवळजवळ 17 ते 18 अलंकार आहेत. परंतु आपल्या 10वीच्या बोर्डाच्या दृष्टीने महत्वाचेच अलंकार मी काढलेले आहेत. पण याच्या व्यतिरिक्त जरी दुसरा अलंकार कुठला आला तर मला नक्की सुचवा. मी नक्कीच त्याच्यावर काय करेल? चांगल्या पद्धतीमध्ये तुम्हाला स्पष्टीकरण देईल. चालेल? काय करायचं? कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं की सर हा अलंकार तुम्ही घेतला नाही, मी तो नक्कीच घेईन. चला आपण बघूया शेवटचा अलंकार. तर कुठला आहे मित्रांनो? ऑक्झिमोरॉन. ऑक्झिमोरॉन विरोधी शब्दांचा संगम.
काय ऑक्सिमोरॉन, चला बघूया आपण. द यूज ऑफ टू वर्ड्स विथ अपोजिट आर कॉन्ट्रॅडिक्टरी मीनिंग टुगेदर. अपोजिट आर काय सांगितलं आहे? कॉन्ट्रॅडिक्टरी. म्हणजेच काय मित्रांनो? परस्पर विरोधी अर्थ असलेले दोन शब्द एकत्र वापरणे. परस्पर विरोधी अर्थ असणारे असे दोन शब्द काय करायचे? एकत्र करायचे. स्वीट सॉरो, गोड दुःख. स्वीट सॉरो आहे की नाही? गोड, ज्याच्यामध्ये आनंद दाखवला जातो. आणि इकडे दुसरा शब्द काय विरोधी? सॉरो. डिफेनिंग सायलेन्स. डिफेनिंग सायलेन्स, कानठळ्या बसवणारी शांतता. सायलेन्स शांतता. डिफेंडिंग कानठळ्या बसवणारी. बिटर स्वीट, कडू गोड. काय? कडू गोड म्हणजे अपोजिट वर्ड टुगेदर, ऑक्सिमोरॉन ज्याला म्हटलं गेलं. लक्षात राहील मित्रांनो. या 10 अलंकारा व्यतिरिक्त जर तुम्हाला एखादा अलंकार जर विचारला किंवा तुमच्या निदर्शनास आला तर मला कमेंट करून सांगा मित्रांनो. त्यावरती आपण स्पष्टीकरण करून एक चांगल्या पद्धतीचा नवीन व्हिडिओ टाकूया. ओके. वन लायनर लक्षात ठेवू शकता तुम्ही. सिमिली, सिमिली म्हणजे काय? आपण काय करतो? लाईक आणि ऍटचा वापर करतो. मेटाफरला आपण डायरेक्ट कंपॅरिझन करतो, म्हणजे लाईक आणि ऍटचा वापर करत नाही. पर्सोनिफिकेशन मध्ये आपण ह्युमन क्वालिटी टाकतो आणि ऍक्शन टाकतो. अपॉस्ट्रॉफ मध्ये आपण डायरेक्ट ऍड्रेस करतो. हायपरबोली मध्ये आपण एक्झॅगरेशन करतो. ओनोमॅटोपोइया मध्ये साऊंड वर्ड्स असतात. अलिटरेशन म्हणजे सेम स्टार्टिंग साऊंड असतात. रिपिटेशन म्हणजे रिपीटेड वर्ड असतं. अँटिथिसिस म्हणजे अपोजिट आयडिया असते. आणि ऑक्सिमोरॉन मध्ये अपोजिट वर्ड्स टुगेदर असतं. लक्षात राहील मित्रांनो. पुन्हा एकदा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या अजूनही लक्षात राहील. आणि या मी वारंवार सांगतोय मित्रांनो, या 10 अलंकारा व्यतिरिक्त जर समजा तुम्हाला कुठला नवीन अलंकार दिसला तर तो नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. 10 अलंकारांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबाबत पण तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये लिहा. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. चॅनल मधील व्हिडिओला लाईक केलं, शेअर केलं आणि सबस्क्राईब सुद्धा तुम्ही केलं. बेल आयकॉन दाबत चला मित्रांनो, कारण नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत जाईल. आपल्या यशाचा प्रवास आमच्या सोबत. चला मित्रांनो, लवकरच भेटूया आपल्या नमूद केलेल्या वारी. आपले वार कोणते, कोणत्या वारी, कुठला लेक्चर, किती वाजता, हे सगळं आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे मित्रांनो. तुम्ही बघा. बराचसा आपला ग्रामरचा भाग झालेला आहे. लवकरच आपण मॅथमॅटिक्स घेणार आहोत. चला, धन्यवाद.